स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. इगतपुरीत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून तरुणीची फसवणूक करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी अवघ्या 4 तासात अटक केली आहे. 19 वर्षीय पीडित तरुणीची आरोपी मुस्तफा सलीम शेख याच्याशी 4 वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. आरोपीनं स्वतःची ओळख सोनू अशी करून देत तो बौद्ध समाजाचा असल्याचं खोटे सांगितले. या विश्वासावर त्यांनी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर आरोपींनी तरुणीवर वारंवार अत्याचार करत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. घरात कोणी नसताना आरोपीनं घरात घुसत चॉकलेटमधून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. शुद्धीवर आल्यानंतर पीडितीनं कुटुंबियांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पोलीस निरीक्षण सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीचा मोबाईल लोकेशनच्या आधारे माग काढत अवघ्या 4 तासात त्याला नाशिकमधून अटक केली आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.